नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे मसाला मटर मशरूम। त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम मशरूम घ्यायचे आहे आणि एक लहान कटोरी मी मटर घेतले आहे। 2 टोमॅटो, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 2 तेजपत्ते, 10-12 लसूणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक। हे सर्व साहित्य आपल्याला भाजी करता घ्यायचं आहे। सुरुवातीला मशरूम हे आपल्याला स्वच्छ पाण्याने 1 ते 2 पाण्याने ते धुवून घ्यायचे आहे। छान असं आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। नंतर एका मशरूमचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहे। थोडंसं कट करून घेऊ आणि एका मशरूमचे आपण 4 भाग करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला सर्व मशरूमचे भाग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। 1 चम्मच मी तेल घातले आहे आणि त्यामध्ये कट केलेला कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। छान असा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांद्याचा छान असा कलर चेंज झाला आहे। यामध्ये आता आपण 2 हिरव्या मिरच्या घालू। त्यानंतर लसूणाच्या पाकळ्या आणि अद्रक यामध्येच मी घातले आहे। हे सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ। त्यानंतर 2 टोमॅटो कापलेले आपण यामध्येच घालून घेऊ। टोमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घेऊ आपण। त्यानंतर आपण यावर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं टोमॅटो छान गल होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे मी टोमॅटो हे थोडेसे शिजून घेतले आहे। ते आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। त्यानंतर कढईमध्ये 1 चम्मच तेल घातले आहे आणि त्यामध्ये आपल्याला मशरूम फ्राय करून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं आपण हे मशरूम तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊ। त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। दोन ते 3 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून होऊ द्यायचे आहे। त्यानंतर हे मिश्रण सुद्धा थोडंसं थंड झाले आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ। अशा प्रकारे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातले आहे। त्यामध्ये जिरं घालायचे आहे, तेजपान घालायचं आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। अर्धा चम्मच धनिया पावडर, त्यानंतर 1 चम्मच मी गरम मसाला घातला आहे। आता त्यामध्ये आपल्याला जी पेस्ट काढली आहे आपण ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे। छान असं आपण हे परतून घेऊ। तेलामध्ये आपल्याला ही पेस्ट छान अशी होऊ द्यायची आहे। या पेस्टला छान असं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। यामध्येच मी हातावर क्रश करून कसुरी मेथी घातली आहे। हे आपण परतून घेऊ। हे आपल्याला परतवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या पेस्टला बुड लागणार नाही। त्यानंतर झाकण ठेवून देऊ। 2 ते 3 मिनिटं हे पेस्ट होऊ देऊ। हे पहा, आपल्या या पेस्टला छान असा कलर आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलं आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 चम्मच दही घातला आहे। हवं तर तुम्ही यामध्ये क्रीम सुद्धा घालू शकता। हे परतवून घेऊ। त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे। त्यानंतर मी यामध्ये मटर घातले आहे। पुन्हा हे परतून घेऊ। मटर सुद्धा आपल्याला या
मिश्रणामध्ये छान असे होऊ द्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं आपण होऊ देऊ. त्यावर मी झाकण ठेवले आहे. 2 ते 3 मिनटं झाले आहे. पुन्हा हे परतून घेऊ. हे पहा, आपल्या पेस्टला किती छान असा कलर आला आहे. यामध्ये आता आपल्याला मशरूम टाकायचे आहे. पुन्हा हे परतून घेऊ. आता यावर झाकण ठेवले आहे आणि पुन्हा आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये घालू शकता, पण आपल्याला ही ग्रेव्ही थोडीशी घट्टच ठेवायची आहे. आता झाकण ठेवून आपण ते 3 ते 4 मिनटं शिजू देऊ. मध्यम आचेवर मी शिजू देत आहे. हे पहा, आपली भाजी तयार झाली आहे. शेवटी यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल. अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.